मित्रांनो नमस्कार. जगामध्ये बदल ही सातत्यानं होणारी गोष्ट आहे. आपण ज्या वेळेस आपलं आयुष्य जगत असतो त्यावेळेस आपणही बदल स्वीकारायला शिकलं पाहिजे. न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार साधारणपणे कोणताही पदार्थ, कोणतीही वस्तू हे स्वतःची जागा बदलायला तयार नसतं. माणसाच्या मनाचंही असंच होतं. आपणही कोणताही बदल सहजासहजी स्वीकारायला तयार नसतो. मात्र जगाच्या बाजारपेठेत जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपण बदल स्वीकारायला शिकलं पाहिजे. बदल स्वीकारण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा असतो की जगामध्ये बदलणारं तंत्रज्ञान, बदलणारी परिस्थिती यामध्ये आपण आपलं मूल्य टिकवून ठेवू शकत असतो. त्यामुळंच आपण बदल हे सातत्याने स्वीकारले पाहिजेत आणि आपलं मूल्य हे आपण वाढवून ठेवलं पाहिजे. मूल्य वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न अनेकदा पडतो. तर आपल्याकडं असणारी जी कौशल्य आहेत त्या कौशल्यामध्ये काळाच्या ओघामध्ये बदल होत असतो आणि हा बदल आपण स्वीकारणं अपरिहार्य असतं आणि तसे बदल जर आपण स्वीकारले तरच आपण सर्वांच्या मध्ये वेगळे दिसतो किंवा त्या बाजारपेठेमध्ये आपण टिकून राहू शकतो. मूल्य वाढवण्यासंदर्भात एक अतिशय सुंदर अशी कथा आहे. मुंबई या शहरामध्येच एका हायवे शेजारून जात असलेल्या भागात झोपडपट्टी वसलेली होती. त्या झोपडपट्टीमध्ये एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबातील मुलगा हा अतिशय चुणचुणीत, हुशार आणि कायम काहीतरी नवीन शिकायची आस असलेला, ओढ असलेला असा होता. मात्र काही दिवसापासून हा मुलगा उदास राहायला लागला. त्याचे पालक हे सुज्ञ होते. त्यांनी विचार केला की आपल्या मुलामध्ये असं काय झालेलं आहे की तो एका विशिष्ट काळानंतर अतिशय शांत होतो, निराश असल्यासारखा हल्ली तो भासतो, कसल्या तरी विचारात मग्न असल्यासारखा दिसतो. आणि मग आपण आपल्या मुलाच्या बाबतीत वेळीच जर काळजी नाही घेतली तर तो कदाचित जीवनामध्ये अयशस्वी ठरू शकतो किंवा त्याची ही निराशा जी आहे ती वाढत जाऊ शकते. आणि याबद्दल त्याच्या वडिलांनी विचार करायला सुरुवात केली. मुलांच्या बद्दल सकारात्मक विचार करणारे ते वडील लवकरच त्याबद्दलचा उपाय शोधतात. सलग शाळेला 3-4 दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि त्या शाळकरी मुलाला वडील सकाळी उठवतात आणि अडगळीत पडलेला एक जुना कापडाचा भला मोठा तुकडा आणतात. तो तुकडा छानपैकी कापतात आणि चौकोनी आकारातील तो कपडा त्याच्या हातात देऊन साधारणपणे 1.5 फूट बाय 1.5 फूट आकाराचा कपडा, मळलेला कळकट असा कपडा त्या मुलाकडे देऊन त्याला सांगतात की हा कपडा तू जा, बाहेर जा आणि मार्केटमध्ये जाऊन या कपड्याला 10 रुपयाला विकून ये. मुलाला अशा वस्तू विकायची सवय असते. भंगारात गोळा झालेल्या वस्तू तो बऱ्याच वेळा विकत असतो, त्यामुळे त्याला माहित असतं हे विकायचं. तो बाहेर जातो आणि ह्या कपड्याला कोण घेईल असा विचार करायला लागतो. अर्थातच वडिलांनी ज्यावेळेस त्याला काम सांगितलेलं असतं त्यावेळेसही त्याच्या मनात प्रश्न आलेला असतो की अशा कळकट मळकट कपड्याला कोण घेईल बरं, आणि तेही 10 रुपयाला. पण तो म्हणतो आता वडिलांनी सांगितलंय तर आपण ऐकायचं. तो आज्ञाधारक मुलगा बाहेर जाऊन पहिल्यांदा भंगारवाल्यालाच विचारतो की तुम्ही हे कपडा घेणार. तो आतमध्ये पडलेल्या मळकट कपड्यांच्या ढिगाकडे बोट करून बोलतो, माझ्याकडेच एवढी कपडे आहेत, तुला पाहिजे असेल तर घेऊन जा. तो बाहेर पडतो. बाजार भरलेला असतो. त्या बाजाराच्या ठिकाणी जातो आणि हातातला कपडा हलवत तो सांगत असतो की 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड. पण त्याच्या हातातल्या त्या कपड्याकडे बघितल्यानंतर कोणीही घ्यायला पुढे येत नाही. बराच वेळ जातो. संध्याकाळची वेळ होते. मुलाचा तो कपडा काही विकला जात नाही. तो मुलगा परत जाणार अशा वेळेस एक वाहन चालक त्याच्याजवळ येऊन थांबतो आणि त्याला विचारतो काय, तर तो म्हणतो कपडा विकायचा आहे. ते विचारतात कितीला, तर ते म्हणतात 10 रुपयाला. त्या मुलाने त्याची किंमत सांगितल्यानंतर तो गाडीवाला त्याला 10 रुपये देतो आणि तो कपडा विकत येतो. गाडीवाल्याची अडचण अशी झालेली असते की तो ज्या रस्त्यावरून जात असतो
त्या रस्त्यावरून जात असताना कोणीतरी त्याच्या गाडीवरती अंड्यासारखा पदार्थ फेकलेला असून त्याच्यामुळे गाडीची पुढची काच घाण झालेली असते. त्याने बंपर चालू केल्यानंतर त्याच्यावरची बरीचशी घाण गेलेली असते, पण ती काच पूर्ण वरच्या बाजूला खालच्या बाजूला घाणच राहिलेली असल्यामुळं तो स्वच्छ करू शकलेला नसतो आणि तशी गाडी घेऊन जाणं त्याला पटत नव्हतं. म्हणून त्याने तो कपडा घेतला आणि गाडीची वरची आणि खालची काच थोडीशी स्वच्छ केली आणि तो गेला. हा मुलगा घरी जातो, वडिलांना सांगतो मी कपडा विकला, 10 रुपयाला विकला, आणि ते 10 रुपये वडिलांच्या हातात देतो. 2-3 दिवस जातात. वडील परत तो मळकट कपडा बाहेर काढतात, त्याचा परत एक तुकडा तयार करतात आणि मुलाला सांगतात की आज हा कपडा 100 रुपयाला विकू नये. मुलगा बाहेर जातो, पण यावेळेस तो बाहेर जात असताना थोडा विचार करतो. आपल्या हातातला कपडा इतका मळकट आहे आणि हा कपडा घेऊन गेलं तर याला कोण घेईल, म्हणून तो कपडा अतिशय स्वच्छ धुतो. त्याच्याकडे असलेली रंगपेटी घेतो आणि त्या रंगपेटीने त्या कपड्यावरती एक कार्टूनचं चित्र तयार करतो आणि तो कपडा घेऊन शाळा सुटायच्या वेळेस तो शाळेच्या गेट जवळ जातो आणि कार्टूनचं कापड अवघ्या 100 रुपयात, कार्टूनचं कापड अवघ्या 100 रुपयात असं तो सांगायला सुरुवात करतो. बरेच लोक बघत असतात आणि कार्टूनचं साधं कापड कोण घ्यायला तसं तयार होईल. पण शाळेतला एक लहान मुलगा ते कापड बघतो आणि त्याचं अतिशय आवडतं मिकी माऊसचं कार्टून त्याच्यावरती चित्रित केलेलं असतं. तो त्याच्या आईकडे हट्ट करतो आणि आईला म्हणतो मला हे मिकी माऊसचं कापड पाहिजे. श्रीमंत घरचा मुलगा असतो. आई त्या मुलाकडे बघते, आपल्या मुलाची हौस पूर्ण केली पाहिजे, अर्थात त्या कापडाचं मूल्य 100 रुपये नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आलेलं असतं. पण मुलाच्या हट्टापायी ती त्या मुलाकडे जाते, त्याला विचारते बाबा हे केवढ्याला दिलं, तर तो सांगतो 100 रुपये. ती त्याला पुढे विचारते तू शाळेत जात नाही का, सांगतो जातो. मग तू आज इथे कसा, तर मला हे कापड विकायचंय, मला पैशाची गरज आहे. ती माता त्याला 100 रुपयाचं कापड जे आहे ते घेते, 100 रुपये देते आणि शाळेचा मन लावून अभ्यास कर म्हणून त्याला आणखी 100 रुपये बक्षीस देते. पहिलं कापड विकताना त्याला रात्री 9-9:30 वाजलेले असतात. यावेळेसचं कापड तो 3-4 तासामध्ये विकतो. पहिलं कापड 100 रुपयाला विकलेलं असतं, यावेळेसचं कापड त्यांनी 100 रुपयाला विकलं आणि वरती 100 रुपये त्याला बक्षिशी मिळालेली असते. तो मुलगा घरी येतो आणि वडिलांना सांगतो बाबा आजचं कापड तर मी 200 रुपये देऊन विकलं. वडिलांना आश्चर्य वाटतं. ते त्याला विचारतात तू काय केलंस, तर त्यांनी सांगितलं मी कापड धुतलं, त्याच्यावरती कार्टून काढलं आणि अशा पद्धतीनं शाळेच्या पुढे उभा राहिलो. ते कापड एका आईनं विकत घेतलं तिच्या मुलासाठी. आणखी 2-3 दिवस जातात आणि वडील परत तसाच एक कापडाचा तुकडा तयार करतात, मुलाच्या हातात देतात आणि सांगतात की हे कापड तू 1000 रुपयाला विकू नये. मुलगा विचार करायला लागतो, पहिलं कापड जे होतं ते कापड 10 रुपयाला विकताना नाकीनऊ आले, दुसऱ्या कापडावरती मी कार्टूनचं चित्र काढलं म्हणून ते 100 रुपयाला विकलं गेलं, आत्ता हे कापड मी कसं विकू. तरी सुद्धा तो सांगतो वडिलांनी सांगितलं ऐकलं पाहिजे. तो ते कापड स्वच्छ धुतो, त्याला व्यवस्थितरित्या थोडी इस्त्री करतो आणि ते कापड घेऊन तो बाहेर पडतो. आता हे विकायचं कसं. त्याच्या लक्षात येतं की आज आपल्या गावामध्ये एक मोठी क्रिकेटची मॅच होणार आहे आणि तो ते कापड घेऊन असाच पळत त्या स्टेडियमच्या जवळ जातो. क्रिकेटपटूंच्या गाड्या येतात आणि त्यामध्ये नेमकं एका मोठ्या खेळाडूची गाडी पण तिथं येऊन थांबते. तो खेळाडू गाडीतून उतरल्याबरोबर हा मधून लोकांच्या पायातून घुसून त्या खेळाडूपर्यंत पोहोचतो आणि ऑटोग्राफ प्लीज म्हणून ते कापड पुढे करतो. तो क्रिकेटरही एवढा छोटा मुलगा असा पळत आलेला, तोही युनिफॉर्म मधला बघितल्यानंतर पटकन त्याच्यावरती आपली सही देतो. हा मुलगा तिथून बाहेर पडतो, चौकात उभा राहतो. ती मॅच पाहण्यासाठी खूप लोक येत असतात आणि अशा वेळेस तो एका चढावरती उभा राहून म्हणायला सुरुवात करतो
सुनील गावस्करच्या सहीचं कापड अवघ्या 1,000 रुपयात. सुनील गावस्करच्या सहीचं कापड अवघ्या 1,000 रुपयात. आणि त्याने 5-10 वेळा अशी उद्घोषणा करेपर्यंत एक कस्टमर येतं आणि ते कापड विकत घेतं. साधी गोष्ट आहे. एकाच कापडापासून बनवलेले 3 तुकडे, आकार सारखाच, मळकटपणा तोच, सगळं काही तेच असलं तरी त्या मुलाला ज्यावेळेस पहिलं कापड 10 रुपयाला विकायची वेळ आलेली होती त्यावेळेस त्याला 10 तास घालवावे लागले. दुसऱ्या वेळेस वडिलांनी कापड दिलं त्यावेळेस त्याला ते 100 रुपयाला विकायला सांगितलेलं होतं. मुलाने 4-5 तासात विकलेलं होतं. आणि आता तशाच पद्धतीचं तेच कापडाचा तुकडा 1,000 रुपयाला विकायला सांगितला आणि तो 1 तासात विकून आलेला होता. कापड तेच होतं पण कापडाचं मूल्य बदललं होतं. कापड तेच होतं पण कापडाची लोकांच्या मध्ये असणारी ओढ, लोकांना ते हवंसं वाटणं याच्यामध्ये वाढ झालेली होती. आणि ही वाढ केवळ त्या कापडामध्ये गुणात्मक बदल केल्यामुळे झालेली होती. माणसाच्या बाबतीतही असंच असतं. माणसाने स्वतःमध्ये गुणात्मक वाढ केली तर निश्चितच त्याची किंमत, त्याचं मोल हे वाढत असतं. आणि आपलं मोल टिकवून ठेवणं हे त्यामुळेच आपल्या हातात असतं. त्यामुळंच आपण आपल्या आयुष्यामध्ये नवे बदल स्वीकारून, नव्या गोष्टी स्वीकारून आपलं मूल्य हे कायम ठेवलं पाहिजे, किंबहुना ते वाढवलं पाहिजे. हा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठीचा एक महत्वाचा भाग आहे, हे आपण जाणून घ्यायला हवं. धन्यवाद.